नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहत आहोत भगवद्गीता जशी आहे तशी, त्यामधील अध्याय 6 ध्यानयोग. श्री भगवानुवाच अनाश्रिता कर्मफलं कार्यकर्म करोति स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रिया. श्री भगवान म्हणाले, जो आपल्या कर्मफळांवर आसक्त नसून कर्तव्य म्हणून आपले कर्म करतो तोच वास्तविक संन्यासी आणि वास्तविक योगी होय. पण जो अग्निहोत्राधिक कर्म करत नाही तसेच आपले कर्तव्यही करत नाही तो संन्यासी किंवा योगी सुद्धा नाही. तात्पर्य काय तर या अध्यायामध्ये भगवंतांनी मन आणि इंद्रिये संयमित करण्याचे माध्यम म्हणून अष्टांग योगाचे वर्णन केलेले आहे. तरीही सामान्य लोकांना, विशेषतः वर्तमान कलियुगामध्ये या पद्धतीचे आचरण करणे अतिशय कठीण आहे. या अध्यायात अष्टांग योगाचे वर्णन करण्यात आले असले तरी भगवंत विशेषत्वाने सांगतात की कर्मयोग अथवा कृष्ण भावना भावित कर्म करणे हे अधिक श्रेष्ठ आहे. या जगामध्ये प्रत्येक मनुष्य आपली कुटुंबे आणि त्यांच्या साधनांच्या पालन पोषणार्थ कर्म करत असतो. परंतु कोणीही व्यक्तिगत किंवा व्यापक अशा काहीतरी वैयक्तिक स्वार्थ, वैयक्तिक तृप्ती वाचून कर्म करत नाही. कर्मफळांचा उपभोग घेण्याच्या दृष्टीने कर्म न करता कृष्ण भावना भावित कर्म करणे हीच परिपूर्णत्वाची परीक्षा आहे. कृष्ण भावनायुक्त कर्म करणे हे प्रत्येक जीवाचे कर्तव्य आहे. कारण सर्व जीव स्वरूपता भगवंतांचे अंश आहेत. शरीराचे अवयव संपूर्ण शरीराच्या संतुष्टी प्रित्यर्थ कार्य करत असतात. शरीराचे अवयव स्वतृप्तीकरता कार्य करत नसून संपूर्ण शरीराच्या संतुष्टी प्रित्यर्थ कार्य करतात. त्याचप्रमाणे जो जीव वैयक्तिक संतोषार्थ कर्म न करता परमसत्तेच्या संतोषार्थ कर्म करतो तो परिपूर्ण असा संन्यासी किंवा योगी आहे. संन्याशांना कधी कधी वाटते की आपण सर्व भौतिक कर्तव्यांतून मुक्त झालेलो आहोत, म्हणून तो अग्निहोत्र यज्ञ करण्याचे थांबवतो. परंतु वास्तविकपणे ते स्वार्थीच आहेत. कारण निर्विशेष ब्रह्माशी एकरूप होणे हेच त्यांचे ध्येय असते. या प्रकारची इच्छा असणे हे इतर कोणत्याही भौतिक इच्छेपेक्षा श्रेष्ठ आहे. परंतु ही इच्छा सुद्धा स्वार्थयुक्त आहे. त्याचप्रमाणे सर्व भौतिक क्रियांना विराम देऊन अर्धोन्मीलित नेत्रांनी योग पद्धतीचे आचरण करणाऱ्या योग्याला वैयक्तिक तृप्तीची थोडीफार इच्छा असतेच. पण कृष्ण भावना भावित कर्म करणारा मनुष्य निस्वार्थपणे परम सत्याच्या संतोषार्थ कर्म करतो. कृष्ण भावना भावित मनुष्याला वैयक्तिक संतुष्टीची मुळीच इच्छा नसते. श्रीकृष्णांना संतुष्ट करणे हीच त्याच्या यशाची व्याख्या असते. आणि म्हणून तो परिपूर्ण संन्यासी किंवा परिपूर्ण योगी असतो. त्यागाचे परमोच्च प्रतीक असणारे श्री चैतन्य महाप्रभू पुढील प्रमाणे प्रार्थना करतात. न धनम न जनम न सुंदरी कविता वा जगदीश कामे मम जन्मनि जन्मनीश्वरे भवताद भक्ती हेतुकी त्वयि. हे सर्वशक्तिमान प्रभो, मला धनसंचय करण्याची किंवा सुंदर ललनाचा उपभोग घेण्याची इच्छा नाही. तसेच मला पुष्कळ अनुयायी एकत्रित करण्याचीही इच्छा नाही. माझी एकच इच्छा आहे की
जन्म जन्मांतर माझ्यावर तुमच्या अहेतुकी भक्तिपूर्ण सेवेची कृपा व्हावी. सन्नासमिती प्राहुर्त योगे तविधी पांडव न हास्यनसत कल्पयोगी भवती कंचन. हे पांडुपुत्रा, ज्याला संन्यास म्हणतात तोच योग अर्थात ब्रह्माशी युक्त होणे होय. कारण मनुष्य इंद्रिय तृप्तीच्या इच्छेचा त्याग करत नाही तोपर्यंत तो योगी होऊ शकत नाही. तात्पर्य, वास्तविक संन्यास योग किंवा भक्ती म्हणजे मनुष्याने जीवात्मा म्हणून आपली स्वरूप स्थिती जाणून त्याचे कार्य करणे होय. जीवाला आपले स्वतंत्र अस्तित्व नसते. जीव म्हणजे भगवंतांची तटस्थ शक्ती आहे. तो भौतिक शक्तीद्वारे वश झाल्यानंतर बद्ध होतो आणि कृष्ण भावना भावित झाल्यानंतर अर्थात आध्यात्मिक शक्तीची जाणीव झाल्यावर तो आपल्या वास्तविक आणि स्वाभाविक स्वरूप परिस्थितीमध्ये स्थित होतो. म्हणून मनुष्य जेव्हा परिपूर्ण ज्ञानाने युक्त होतो तेव्हा तो सर्व प्रकारची इंद्रिय तृप्ती किंवा इंद्रिय तृप्ती करवणाऱ्या कर्मांना थांबवतो. याचाच अभ्यास भौतिक आसक्ती संयमित करणारे योगीजन करतात. परंतु कृष्ण भावना भावित भक्त श्रीकृष्णांच्या सेवे व्यतिरिक्त इतर कोठेही आपल्या इंद्रियांना मुळीच युक्त करत नाहीत. म्हणून भक्त हा एकाच वेळी संन्यासी आणि योगी असतो. ज्ञान आणि योग पद्धतीमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञानप्राप्ती आणि इंद्रिये संयमित करण्याचा हेतू कृष्ण भावनेमध्ये आपोआपच साध्य होतो. जर मनुष्य स्वार्थ वृत्तीने प्रेरित झालेल्या कर्माचा त्याग करण्यामध्ये समर्थ नसेल तर त्याला ज्ञान आणि योगापासून काहीही लाभ होत नाही. जीवाचे वास्तविक ध्येय म्हणजे सर्व स्वार्थ तृप्त्यर्थ कर्मांचा त्याग करणे आणि भगवंत संतुष्टी प्रित्यर्थ कर्म करण्यास सिद्ध होणे हे आहे. कृष्ण भावना भावित मनुष्याला स्वतः आनंदाचा उपभोग घेण्याची मुळीच इच्छा नसते. तो सतत भगवंतांच्या आनंदा प्रित्यर्थ कर्म करण्यामध्ये संलग्न असतो. म्हणून भगवंताविषयी मुळीच ज्ञान नसणारा मनुष्य निश्चितच स्वार्थरत असतो. कारण कोणीही निष्क्रिय राहू शकत नाही. कृष्ण भावनेच्या आचरणाद्वारे सर्व हेतू पूर्णपणे साध्य होतात. आरुरुक्षोन्मुने योग कर्म कारणामुच्यते योगारूढस्य तैसैव शमः कारणमुच्यते. अष्टांग योगामधील नव साधकासाठी कर्म हे साधन असल्याचे म्हटले जाते आणि पूर्वीच योग साध्य केलेल्या साधकांसाठी सर्व भौतिक क्रियांचे शमन हे साधन म्हटले जाते. तात्पर्य, भगवंतांशी युक्त होण्याच्या पद्धतीलाच योग म्हटले जाते. या योगाची तुलना एखाद्या शिडीशी करता येईल जिच्याद्वारे सर्वोच्च आध्यात्मिक साक्षात्कार होऊ शकतो. या शिडीचा प्रारंभ जीवाच्या अत्यंत कनिष्ठ भौतिक अवस्थेपासून होतो आणि विशुद्ध आध्यात्मिक जीवनाच्या परिपूर्ण आत्मसाक्षात्काराप्रत त्या अवस्थेची उन्नती होते. विविध उन्नत अवस्थांनुसार शिडीच्या विविध भागांना विविध नावांद्वारे जाणले जाते. परंतु संपूर्ण शिडीला योग म्हटले जाते आणि याचे ज्ञानयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग असे 3 विभाग करता येतात. शिडीच्या प्रारंभिक भागाला योगारूढ आणि सर्वोच्च भागाला योगारूढ असे म्हटले जाते. अष्टांग योगाविषयी सांगायचे झाले तर जीवनाच्या नियामक तत्वानुसार आणि विविध आसनांच्या अभ्यासाद्वारे जो साधारणपणे शारीरिक व्यायामच असतो
ध्यानस्थ होण्याचे प्रारंभिक प्रयत्न म्हणजे भौतिक सकाम क्रिया आहेत असे मानले जाते. या सर्व क्रियांद्वारे इंद्रिय संयमित करण्यासाठी आवश्यक असणारे परिपूर्ण मानसिक संतुलन प्राप्त करण्यास सहाय्य होते. मनुष्य जेव्हा ध्यानाच्या अभ्यासात प्रवीण होतो तेव्हा तो विचलित करणाऱ्या सर्व मानसिक क्रियांचे शमन करतो. तथापि कृष्ण भावना भाविक मनुष्य प्रारंभापासून ध्यानाच्या स्तरावरती स्थित असतो, कारण तो श्रीकृष्णांचे निरंतर स्मरण करत असतो आणि श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये निरंतर युक्त असल्यामुळे त्याने सर्व भौतिक क्रियांचे शमन केलेले असते. यदा हि नेद्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. जेव्हा मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांचा त्याग करतो तसेच इंद्रिय तृप्त्यर्थ कर्मामध्ये आणि सकाम कर्मामध्येही प्रवृत्त होत नाही तेव्हा तो योगारूढ झालेले आहे असे म्हटले जाते. तात्पर्य, जेव्हा मनुष्य भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो स्वतःही तृप्त होतो आणि याप्रमाणे तो इंद्रिय तृप्ती किंवा सकाम कर्मामध्ये संलग्न होत नाही. अन्यथा कोणताही मनुष्य कर्म केल्या वाचून राहू शकत नसल्यामुळे त्याला इंद्रिय तृप्तीमध्ये रत व्हावेच लागते. कृष्ण भावनेविना तो सतत स्वकेंद्रिय किंवा व्यापक स्वार्थ कर्माच्या शोधातच असतो. परंतु कृष्ण भावना भावित मनुष्य श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरता सर्व काही करून त्या योगे इंद्रिय तृप्तीपासून पूर्णपणे अनासक्त राहू शकतो. या तथ्याचा साक्षात्कार न झालेल्या मनुष्याला योगरूपी सोपानाच्या सर्वोच्च स्तरापर्यंत उन्नत होण्यापूर्वी भौतिक कामनातून मुक्त होण्यासाठी यंत्रवत प्रयास करावे लागतात. उद्धरेदात्मान नात्मान वसायदेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मेव रिपुरांतन. मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वतःची अधोगती होऊ न देता स्वतःचा उद्धार केला पाहिजे. मन हे बद्ध जीवाचा मित्र तसेच शत्रूही आहे. तात्पर्य, विविध परिस्थितीनुसार आत्मा शब्दाचा अर्थ शरीर, मन तथा आत्मा असाही होतो. योग पद्धतीमध्ये विशेष करून बद्ध जीव आणि मन हे महत्वपूर्ण असतात. योगाभ्यासाचा केंद्रबिंदू हा मन असल्यामुळे या ठिकाणी आत्मा हा शब्द मनाचा निर्देश करतो. योग पद्धतीचा हेतू मन संयमित करून त्यास इंद्रिय विषयांवरील आसक्तीपासून काढून घेणे हा आहे. या ठिकाणी निक्षून सांगण्यात आलेले आहे की मनाला अशा प्रकारे प्रशिक्षित केले पाहिजे की जेणेकरून ते बद्ध जीवाचा अज्ञानाच्या दलदलीतून उद्धार करू शकेल. भौतिक जीवनात मनुष्य मन आणि इंद्रियांच्या अधीन होतो. वस्तुतः मनामुळे विशुद्ध जीव भौतिक अस्तित्वामध्ये गुरफटून जातो. मनाचा मिथ्या अहंकाराशी संबंध येतो आणि हा मिथ्या अहंकारच भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याची इच्छा करतो. म्हणून मनाला अशा प्रकारे प्रशिक्षित केले पाहिजे की जेणेकरून ते भौतिक प्रकृतीच्या झगमटाने आकर्षित होणार नाही आणि या प्रकारे बद्ध जीवाचे रक्षण होऊ शकेल. इंद्रिय विषयांद्वारे आकर्षित होऊन मनुष्याने स्वतःची अधोगती होऊ देऊ नये. मनुष्य जितक्या प्रमाणात इंद्रिय विषयांद्वारे आकर्षिला जातो तितक्या प्रमाणात तो भौतिक अस्तित्वामध्ये गुंतत जातो. यातून सुटण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे मनाला सतत कृष्ण भावनेमध्ये युक्त करणे हा आहे.
ही या शब्दाचा उपयोग या तथ्याचे महत्त्व सांगण्यासाठीच करण्यात आलेला आहे. अर्थात मनुष्याने ही कृती केलीच पाहिजे असेही सांगण्यात येते. मन एव मनुष्याना कारणम बंध मोक्षयो बंधाय विषयासंगो मुक्ते निर्विषय मन. मनुष्यासाठी मन हे बंधनाचे तसेच मुक्तीचेही कारण आहे. इंद्रिय विषयांमध्ये संलग्न झालेले मन बंधनास कारणीभूत असते आणि इंद्रिय विषयांपासून अनासक्त झालेले मन मुक्तीस कारणीभूत असते. अमृत बिंदू उपनिषद 2 म्हणून निरंतर कृष्ण भावनेमध्ये संलग्न असलेले मन परम मुक्तीस कारणीभूत असते. बंधुरात्मात्म नस्तस्य एनात्मेवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मेव शत्रुवत. ज्याने मनाला जिंकले आहे त्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे, परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झालेला आहे त्याच्यासाठी त्याचे तेच मन हे शत्रू असते. तात्पर्य, मनाला संयमित करणे हा अष्टांग योगाच्या अभ्यासाचा उद्देश आहे, कारण त्यामुळे मानवी जीवनाची ध्येय प्राप्ती करण्यासाठी मन हे मित्र होऊ शकेल. जोपर्यंत मन संयमित होत नाही तोपर्यंत योगाभ्यास म्हणजे केवळ कालापव्यय आहे. आपले मन संयमित करू न शकणारा मनुष्य सदैव सर्वात मोठ्या शत्रूसोबतच राहत असतो आणि याप्रमाणे त्याचे जीवन आणि जीवनाचा उद्देश निष्फळ होतो. वरिष्ठांच्या आज्ञांचे पालन करणे ही जीवाची स्वरूप परिस्थिती आहे. जोपर्यंत मनुष्याचे मन अजिंक्य शत्रू राहते तोपर्यंत त्याला काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादींच्या आदेशांचे पालन करावे लागते. मात्र त्याने मनावर विजय मिळवताच तो स्वइच्छेने परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित असणाऱ्या पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या आज्ञांचे पालन करण्याचे मान्य करतो. वास्तविक योगाभ्यास म्हणजे हृदय स्थित परमात्म्याशी संबंध प्रस्थापित करणे आणि त्यानंतर त्यांच्या आज्ञाचे पालन करणे होय. कृष्ण भावना भावित भक्ती मार्गाचा प्रत्यक्षपणे स्वीकार करणारा मनुष्य आपोआपच भगवंतांच्या आज्ञांना शरण जातो. जितात्मना प्रशास्तस्य परमात्मा समाहिता शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानयो. ज्या मनुष्याने मन जिंकलेले आहे त्याला परमात्मा प्राप्त झालेला असतो आणि त्याने शांतीही प्राप्त केलेली असते. त्याच्या दृष्टीने सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण, मान आणि अपमान असे सर्व काही सारखेच असते. तात्पर्य, प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने स्थित असणाऱ्या पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या आज्ञांचे पालन करणे हे प्रत्येक जीवाचे वास्तविक लक्ष्य आहे. मन जेव्हा बाह्य माया शक्तीद्वारे चुकीच्या मार्गाने नेले जाते तेव्हा मनुष्य भौतिक क्रियांमध्ये गुंतला जातो. म्हणून कोणत्याही एका योगाद्वारे मन संयमित केले जाते तेव्हा मनुष्याने ध्येय प्राप्ती केल्याप्रमाणेच आहे. मनुष्याने अधिकारी व्यक्तींच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे. जेव्हा मनुष्याचे मन पराप्रकृतीमध्ये स्थित होते तेव्हा त्याला भगवंतांच्या आज्ञांचे पालन करण्याविना इतर कोणताही पर्याय नसतो. मनाला कोणता तरी श्रेष्ठ आदेश मानावा लागतो आणि त्याचे अनुसरण हे करावेच लागते. मन संयमित करण्याचा परिणाम म्हणजे मनुष्य आपोआपच परमात्म्याच्या आदेशांचे पालन करू लागतो. अशी ही दिव्य स्थिती कृष्ण भावना भावित भक्ताला तत्काळ प्राप्त होत असल्यामुळे त्याच्यावर भौतिक जगातील सुख आणि दुःख
शीत आणि उष्ण इत्यादी द्वंद्वांचा मुळीच परिणाम होत नाही. ही अवस्था म्हणजे प्रत्यक्ष समाधी अर्थात परमात्मेच्या ठिकाणी तल्लीनता होय. अशा प्रकारे आज आपण भगवद्गीतामधील ध्यान योग त्यातील 7 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे. पुढील श्लोकांचा अभ्यास पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.